नमस्कार. काल झालेलं बजेट त्याचं विस्तृतपणे त्याचा जो डॉक्युमेंट होता तो वाचल्यानंतर आपल्या दरवर्षाच्या प्रथेनुसार 1-2 व्हिडिओजमध्ये रोज 5 ते 7 मिनटाचा व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात करतो आहे. आज जर बजेटमध्ये काय झालं ह्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं ह्या वेळेचं बजेट समजून सांगण्यासाठी 2 प्रकारे आपल्याला बजेट समजून घ्यावं लागेल. सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय व्यक्तींना बजेट हे आपल्यासाठी काय स्वस्त झालं काय महाग झालं एवढ्यावर बघायचा व्ह्यू होता आहे. टॅक्समध्ये काय फरक पडला, टॅक्समध्ये असा विचारात घेतला तर काय फरक पडला तर इन्कम टॅक्सला जर मागच्या वर्षी 12 लाखापर्यंतचं इन्कम टॅक्स जर टॅक्स फ्री केलेलं होतं तर ह्या वर्षी आपण ही अपेक्षा करतो कशी की ह्या वर्षी परत टॅक्सेशनमध्ये काही चेंजेस होईल. पण नवीन टॅक्स कोड सिम्प्लिफाय करण्याच्या संदर्भात त्यांनी खूप चांगलं गोष्टी सांगितल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आवडली पर्सनली मी तुम्हाला सांगतो की टॅक्सेशनच्या नोटीस ज्या होत्या त्या ऑटोमेटेड केल्या. लक्षात घ्या, ऑटोमेटेड केल्यामुळे सिस्टीममध्ये कायद्याचं 100% पालन होऊन त्याची एफिशियन्सी वाढणार. जसं आपण नॉर्मली म्हणतो चुका आणि त्रुटी, चुका या होऊ शकतात, त्रुटी या असतात. चुका टाळता येतात, त्रुटी ह्या कमी प्रमाणात टाळता येतात कारण की त्या सिस्टीम एरर असतात. परंतु जर सिस्टीमच प्रॉपर असेल, सिस्टीममधला जर कायदा जर प्रॉपर चालत असेल तर त्रुटी ह्या कमीत कमी होतात. मॅन्युअल चुका होणार नाही, चांगल्या क्वालिटी नोटीस बाहेर येतील म्हणजे उगाचच टॅक्सपेअरला मनस्ताप होणार नाही. महत्त्वाची गोष्ट फाईन कमी केलेत, फाईन जेलमध्ये जाण्याची तरतूद ही अंतिम क्षणाला नेलेली आहे. ह्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या इन्कम टॅक्सच्या नवीन ॲक्ट आणि आत्ताच्या ॲडंडम्समध्ये दिलेल्या आहेत. ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना चांगली आहे असं आपण म्हणू. हा संकल्प जर विचारात घेतला तर नेहमीप्रमाणे मागच्या काही वर्षापासून रेल्वे आणि अर्थसंकल्प हे दोघेही एकत्रित होते. महाराष्ट्रासाठी जर विचारात घेतले तर महाराष्ट्रासाठी रेल्वेसाठी भरीव तरतूद झाली आहे. पुणे मुंबई हायस्पीड कॉरिडॉरसाठीची काही चांगली तरतूद झाली आहे. अमृत भारत स्थानकांतर्गत 132 जागांवर त्याचं चांगल्या पद्धतीमध्ये सोय केलेल्या आहेत. रोड्ससाठी चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे. ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती युवा उद्योजक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये बऱ्यापैकी एक चांगली प्रोव्हिजन्स करण्यात आलेली आहे. महिलांसाठी ट्रेनिंग हॉस्टेल्सची सोय केलेली आहे. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की एक उद्योग निर्मितीसाठी खूप चांगल्या पद्धतीमधलं हे बजेट आहे. ह्याच्यामध्ये बंदर म्हणजे जिथं इम्पोर्ट एक्सपोर्टसाठीचं हब असू शकेल त्याच्यासाठीच्या चांगल्या फीचर्स त्याच्यामध्ये लँड केलेत. सिंचन प्रकल्प लँड दिलेले आहेत. सो शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी त्याच्यामध्ये आहे. लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत अनेक महिलांसाठी रोजगाराच्या संधी दिलेल्या आहेत. आरोग्य शिक्षण ह्याच्यावर दिलेलं आहे. सो ओव्हरऑल जर विचारात घेतलं तर बजेट 360 डिग्री पॉझिटिव्ह आहे. तरीसुद्धा शेअर बाजार पडला का हा पुढचा येणारा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न. मित्रांनो, शेअर बाजार पडला फक्त STDवरील टॅक्सने. सर्वसाधारणपणे काल सगळ्याच्या सगळ्या न्यूज चॅनलने एकच रट लावली होती, STD वाढला, STD वाढला, STD वाढला. पण हा STD आहे तरी काय आणि हा वाढला कसा? STD आहे हा शेअर्सचा ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे. हा ट्रान्झॅक्शन टॅक्स आधी 1 पैसा होता तो 0.15 पर्यंत गेला. त्याच्यानंतर आता जो 2 पैसे होता तो 5% गेला. ॲक्च्युली हा फ्युचर आणि ऑप्शनवर लागणारा टॅक्स आहे. आता न्यूज चॅनल्सनी फक्त STDबद्दलच दाखवायला सुरुवात केलं. साहजिक होतं मार्केट पडणार कारण की लोकांना असं वाटलं की आपल्याकडनं थोडेसे पैसे जास्त जातील. परंतु एक लक्षात घ्या, ॲथॉरिटी सरकार आपल्यावर जे काही नियम लावते ते आपल्या भल्यासाठी पण असू शकतात.
कारण STD हा टॅक्स फक्त फ्युचर आणि ऑप्शनसाठी लागला आहे, ज्याला सर्वसाधारण लोक जुगार म्हणतात. जुगार म्हणजे काय, तर फ्युचर आणि ऑप्शनचा जर नियम बघितला, जर एक्सपायरीपर्यंत तुम्ही ते कॉल्स किंवा पुट जर विकले नाही तर तुमचे पैसे शून्य होतात. आणि ह्या केसेसमध्ये कमीत कमी लोकांनी तिकडे जावं, लोकांचे पैसे लागू नये, हाही उद्देश कदाचित फायनान्स मिनिस्टरचा असू शकतो. मला असं वाटतं नुसतं STDच्या बेसवर हे बजेट खराब आहे, शेअर बाजार पडला म्हणून हे बजेट खराब आहे असा विचार करणं साफ चुकीचं आहे. ह्या बजेटची ब्युटी कधी लक्षात येणार, तर ज्या वेळेस आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही ऐकताय, जवळपास 1 वर्ष होत आलं ज्या दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आले, तेव्हापासून म्हणजे 20 जानेवारीपासून डोनाल्ड ट्रम्पने सांगितल्यानंतर ज्या पद्धतीमध्ये याचे चेंजेस होत गेले, टेरिफच्याबद्दल ज्या चेंजेस होत गेले, त्या टेरिफनंतर आत्ता जी फायनल स्टेजला आहे भारत आणि अमेरिकेची टेरिफ डील, ही टेरिफ डील झाल्यानंतर ॲक्च्युली ह्या बजेटला कोंब फुटून त्याची व्याप्ती ही आपल्या लोकांना लक्षात येईल. खरोखर कालचा व्हिडिओ 2 मिनिटाचा बनवला होता, कारण की यावेळेचं फायनान्स मिनिस्टर यांचं भाषण, निर्मलाजींचं भाषण हे अतिशय मोजक्या शब्दामध्ये संपवण्याचा प्रयत्न केला होता, तरीसुद्धा त्या भाषणाला 1 तासपेक्षा जास्तचा अवधी लागला. हे मोठं भाषण झालं. विचार करा, डिफेन्समध्ये सुयोग्य पद्धतीत प्रोव्हिजन करूनसुद्धा पाकिस्तानला दाखवलं नाही, की सगळ्यांना अपेक्षित होतं डिफेन्सबद्दल निर्मलाजी भरून बोलतील, परंतु त्यांनी डिफेन्समध्ये भाषणामध्ये जागा नाही ठेवली. बट प्रोव्हिजन केले आहेत का? येस, 100% केलं आहे. जर तुम्ही डिटेल डॉक्युमेंट रीड केला तर केले आहे. सो ह्या बजेटमध्ये आपण हे पण दाखवलं आहे की पाकिस्तानला आपण भाव दिला नाही, म्हणजे जे आपले शत्रू राष्ट्र आहे त्यांना आपण भाव दिलेला नाही आहे, की तुम्ही तुमचं करा, आम्ही आमच्या इकॉनॉमीमध्ये आम्ही आमचं घरही सुरक्षित ठेवू शकतो, इंडस्ट्री डेव्हलप करू शकतो. ह्यासारख्या पॉलिटिकली जरी विचारात घेतलं तर खूप सुंदर भाषण होतं. पर्सनली ज्यावेळेस डॉक्युमेंट रीड केला तर अनेक चांगल्या प्रोव्हिजन्स दिसल्या. ह्या प्रोव्हिजन्सच्या संदर्भात अजून 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला डिटेल व्हिडिओज देईल. तोपर्यंत आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.